नमस्कार, नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुमच्या लक्षात येत असेल की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे तुमचे अजूनपर्यंत आलेले नाहीत. त्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलवर. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघावा. तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, कसं काय तुम्ही तुमचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज देणार आहे. माझी लाडकी बहीण योजनामध्ये नवीन असा बदल पाहायला मिळत आहे. ज्या महिलांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत, त्यांनी काय करावं त्याबद्दलची संपूर्ण माहिती नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलवर देणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये अंतर्गत काही महिला तांत्रिक चूक, अपुरी कागदपत्रे किंवा बँक खात्यातील अडचणीमुळे चुकीचे अपात्र झालेले आहेत. चुकीने अपात्र झालेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र असूनही अपात्र दाखवले आहे, तर खालील प्रकारे प्रक्रिया करावी. चुकीने अपात्र ठरल्यास काय करावे? जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केला आहे त्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. अपात्र ठरण्याचे कारण विचारून घ्या. ऑनलाईन तक्रार अर्ज त्या महासरकार, महागो किंवा सेवा अर्थ पोर्टलवर लॉग इन करून ग्रीव्हन्स तक्रार अर्ज दाखल करता येतो. लाडकी बहीण योजना निवडून योग्य पर्याय निवडावा. ग्रामपंचायत, नगर परिषद अर्ज संबंधित ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी यांच्याकडे दुरुस्ती अर्ज. त्याचप्रकारे दुरुस्ती अर्ज किंवा माहिती जोडावे. आवश्यक कागदपत्रे पुन्हा घ्यावी. आधार कार्ड, राशन कार्ड, बँक खाते तपशील, आधाराशी लिंक असलेले विवाह प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर इतर मागितलेले कागदपत्रे. राज्य तक्रार निवारण हेल्पलाईन महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून चौकशी करता येते. महत्त्वाचे: अपात्र ठरल्याचे कारण कळल्यावर दुरुस्ती अर्ज 30 दिवसाच्या आत करणे आवश्यक असते. बँक खात्यातील लिंकिंग आधार, NPCI बँक पूर्ण नसेल तर लगेच दुरुस्त करावे. योग्य पुरावे दिल्यास पात्र महिला पुन्हा लिस्टमध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि त्यांना पुढील हप्ते मिळतात. तुम्ही 30 दिवसाच्या आत अर्ज केला नसेल तरीही काय करावे त्याबाबतीत आम्ही सांगणार आहे. तक्रार अर्ज नमुना प्रती जसे माननीय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, त्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे तिथे. त्यानंतर विषय जसा लाडकी बहीण योजनेत चुकीने अपात्र ठरण्याबाबत तक्रार अर्ज. त्यामध्ये महोदय किंवा महोदया, मी खाली सही करणारी, तुमचं नाव वगैरे, वय आणि तुमचा पूर्ण पत्ता. ह्याद्वारे नम्र विनंती करते की मी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज केला होता. माझी माहिती पुढील प्रमाणे आहे. जसं अर्जदाराचे पूर्ण नाव, जसे तुमचे नाव, पत्ता तुमचा, तुमचं पूर्ण आधार कार्ड नंबर, खात्या व बँक खात्याचा क्रमांक, त्यानंतर IFSC कोड, मोबाईल क्रमांक व अर्ज क्रमांक जर असेल तर, आणि त्यानंतर मी प्रत्यक्षात या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा चुकीने मला अपात्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कृपया माझ्या कागदपत्राची पुनर्तपासणी करून मला योजनेचा लाभ द्यावा, ही नम्र विनंती. असं त्यामध्ये मेन्शन करायचं आहे अर्जामध्ये. त्याचसोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडायच्या आहे. त्यामध्ये लागणाऱ्या कागदपत्रे आहे आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, विवाह प्रमाणपत्र, अपात्र दाखवल्याचा पुरावा किंवा त्याचा स्क्रीनशॉट किंवा पावती. आपली नम्र अर्जदार त्यामध्ये
त्यामध्ये तुम्हाला असं मेन्शन करायचं आहे आणि तुमचं नाव, तुमची सही व दिनांक, ज्या तारखेला तुम्ही अर्ज केलेला आहे ते तारीख आणि ज्या तारखेपासून तुमचे पैसे अकाउंटच्यात येत नाही त्या दिवसपासूनची तारीख तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायची आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या 14वा जो हप्ता आहे तुमचा हा सप्टेंबर महिन्याच्या 2 ते 8 तारखेच्या मधामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेत अदिती तटकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा शिंदेसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे 1 तारीख ते 8 तारखेच्या मध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता व 15वा हप्ता एकत्र देण्याचे घोषित केले आहे. तर तुमचा 1 ते 8 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकनला प्रेस करून घ्या. मी अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. आणि ज्या महिलांच्या काही अडचणी असतील किंवा ज्यांचे पैसे तरीसुद्धा आले नाहीत तर त्यावर काय करायचे आहे याबद्दलची माहिती संपूर्ण नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलवर आम्ही टाकत आहे. तुम्ही नोकरीच्या बाबतीत किंवा लाडकी बहीण योजना किंवा सरकारी गव्हर्मेंटच्या कुठलीही प्रकारची योजना असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही त्या बाबतीत व्हिडिओ टाकत असतो. जसे की आता स्कीम चालू आहेत, पिंक रिक्षा स्कीम, त्यानंतर आपल्या अशाच अजूनही 2-3 स्कीम चालवल्या आहेत. कामगार विभागामध्ये स्कीम चालू आहेत, पेटी वाटप, त्यानंतर भांडी वाटप, अशा प्रकारच्या स्कीमासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्याचा फॉर्म कसा भरावा, अर्ज कसा करायचा आहे, हे सगळ्या प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा बाबतीत व्हिडिओ पाहिजे. आम्ही त्या बाबतीत व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. धन्यवाद. आणि जो अर्ज प्रती सांगितलेला आहे तुम्ही तसाच्या तसाच भरावा. त्यानंतर तुमचे लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 2 ते 3 महिन्याचे पैसे एकत्र येऊन जातील आणि हा पण हप्त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिळून जातील. तक्रार अर्ज नमुना आपण पाहिलेलाच आहे कशा प्रकारे अर्ज करायचा आहे. तर त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून व्हिडिओ पॉज करू तुम्ही ह्या अर्ज तुमच्या एका कोऱ्या कागदवर किंवा प्रिंट काढून सन्या बनवून घेऊ शकता. त्यामध्ये तुमचं सगळं मेन्शन असावं. तर हे एकदा तुम्ही अजून बघून घ्या. याचा स्क्रीनशॉट वगैरे काय काढायचा आहे ते तुम्ही काढू शकता किंवा पॉज करू तुम्ही एका रफ पेजवर सुद्धा या बाबतीत लिहू शकता. तर ही होती आजच्या बाबतींची लाडकी बहिणीची माहिती. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.